नाही नाही ओके. ही माझी 20 9 का 21 कोणाकोणाचे आहेत ना शेजारी 20 आहे. इथंच काय किती बी ठीक आहे. की काय आलंय गावामध्ये नोटीस कशाची भेटली तुम्हाला आणि का दिलेली आहे? मी बाळासाहेब विजयकुमार सूर्यवंशी. मला 29 तारखेला पंजाब नॅशनल बँकेची दावा दाखल पूर्व नोटीस आली पीक कर्जासाठीची, पीक कर्ज वसुलीसाठी. शासनानं आदेश दिले होते बँकाला की कुण्याही बँकानं नोटीस पाठवू नका. तरी पण मला 29 तारखेला हे इश्यू झालेली तारीख आहे 20/9/2025 तारीख आहे. आता ह्या तारखे दिवशी इश्यू झालेली आहे आणि मला 29 तारखेला भेटलेली आहे नोटीस. आमच्या इकडं पाऊस एवढा जोरात झालेला आहे, एवढं नुकसान झालेलं आहे की आणखी शेतात पाऊल ठेवता येत नाही. भरपूर पाणी आहे शेतामध्ये आणि अशी परिस्थिती असताना आमची परिस्थिती नाही पीक कर्ज वगैरे फेडण्याची. तर आमच्या अशा हलाखीच्या परिस्थितीत बँकेनं आमची अशी हे करू नये, हेळसांड करू नये, नोटिसा वगैरे पाठवून. आणि वारंवार रोज फोन येतात बँकाचे कर्ज वसुलीच्या तगाद्यासाठी. ठीक आहे. कधी कधी फोन आले ना आतापर्यंत किती फोन आले तुम्हाला? दररोज सकाळी फोन येतो न चुकता. सध्या आम्ही आहोत गोगावमध्ये. इथं साईडला नांदुर्गा मुंडे गाव आहे, पाटोदा आहे, करजखेडा आहे. प्रत्येक गावात गेल्या 3 दिवसामध्ये भरपूर नोटीस आलेल्या आहेत आणि या सर्व नोटिसा, या नोटिसांचा जो इश्यू दिनांक आहे 20 तारखेचा आहे, 20 सप्टेंबर 2025. म्हणजे त्या दिवशी अतिवृष्टी झाली होती, त्याच्या आधी पण अतिवृष्टी झाली होती. आणि जरी बघायला गेलं तर एका साईडला शेतकरी आसमानी संकटानं परेशान असताना ते अजून सुलतानी संकट घालून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करावं, अशा प्रकारचं हे धोरण दिसायला लागलं सरळ सरळ. म्हणजे अगोदरच समोर दिवाळी आहे, शेतकरी संकटात आहे, शाळेच्या फीज भरायचे, शेती पाण्यामध्ये आहे, ऊस पूर्ण आडवे पडलेत. असं असताना ज्या सरकारने शेतकऱ्याला जवळ घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, तर ते सरकार उलट जास्तीत जास्त नोटिसा काढून, म्हणजे आता मी पोस्टमॅनला फोन केला होता मागायचं सर, अजूनही नोटिसा पोस्टमॅन देणं बाकी आहेत. कदाचित उद्या परवा दिवशी नोटिसा देतील. आता इथं पोस्टमॅन अवेलेबल नाहीत. तुम्ही आता पुढं ह्याला गेलो नांदूर गेला तर 250 शेतकरी असे आहेत की ज्या तुमची वाट बघत थांबले सर पत्रकारांची. म्हणजे आम्ही हे दाखवायला लागलो आहे की हे बघा सर्व शेतकरी आहेत. आम्हाला असं कळलं की काल आम्ही एक पाहिलं की 8 तारखे म्हणजे ऑगस्टमध्ये नोटीस आहेत म्हणून काय सांगितलं, ऑगस्टमध्ये नवीन नोटीस नाही म्हणून. पण ह्या सगळ्या नोटिसा नवीन आहेत, सगळ्या नोटिसा नवीन आहेत. ह्या म्हणजे 20 तारखेच्या नोटिसा म्हणजे नोटिसा भेटलेत परवा दिवशी, म्हणजे 3 दिवसाला नोटिसा भेटून. म्हणजे ह्या शेतकऱ्याला आता हेच कळत नाही, एवढं हवालले जा शेतकरी की नेमकं आता करायचं काय. ही नोटीस नाही, धमकी आहे सरळ सरळ की 7 दिवसामध्ये नोटिसा भरा आणि या नोटीस पाठवण्याचा 2000 रुपये दंड अजून ॲडिशनल ओव्हरमध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे नेमकं शेतकऱ्यांनी जगावं का मरावं. आणि इथले लोक म्हणजे इथले काय जे आमदार वगैरे आहेत ते खोटी माहिती सांगून काय सांगायला की नोटीस जुनी येते म्हणून. असं नाही, या सर्व नोटिसा नवीन आहेत. म्हणजे काय बळीराजावरती दिवाळीला काय अन्याय करायचा आहे का, ह्याला काय आत्महत्या करायला भाग पडायचं का, काय करायचं आहे हे कळलं गेलं आम्हाला. मी तर असं म्हणतो की खरं तर या शासनावरती 302चा गुन्हा दाखल करायला पाहिजे. आता पत्रकार तुमचीच मी आता बघत होतो शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. म्हणजे एवढी भयान बिशकता आहे सर की आम्हाला म्हणजे कळणारच गेले काय नेमकं करायचं काय, की आम्ही ह्या देशाचा भाग आहो का, आम्ही पाकिस्तानचे आहो का, आम्ही कुठले आहो नेमकं. म्हणजे कुठला बदला आमच्यावर शासन घ्यायला लागलं आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. हे इतकी भयान अवस्था आहे. आणि मी सांगू इच्छितो प्रशासनाला सर्वांना की नोटिसा जुन्या नाहीत, नोटिसा नव्या आहेत, परवा आलेल्या आहेत, काल वाटप केले आहेत. बँकेचे अधिकारी यायला लागले. ही कुठली बँक आहे बघा, ही बँक आहे पंजाब नॅशनल बँक. तर ही वकिलातर्फे नोटीस आहे. आणि काय सांगते याच्यामध्ये, नोटीस पाठवल्याचा दिनांक कळावे 20/9/2025. आणि सर ह्याच्यावर शिक्का बघितलं पोस्टात तरी नोटीस भेटल्या परवा दिवशी. म्हणजे 3 दिवसापूर्वी नोटिसा भेटल्या आहेत. म्हणजे ह्यांना अतिवृष्टीचं शेतकरी दुखात असल्याचं ह्यांना काही देणं गेलं नाही. म्हणजे आम्ही अशी परिस्थिती बघालो की आम्हाला सगळ्या इथल्या पतसंस्थांमध्ये आमचं शेतकऱ्याचं सोनं आहे घाण ठेवलेलं, सगळ्यात सोनं गेलं. आता बायकोचं मंगळसूत्र ठेवा अशी परत शेतकऱ्याची वेळ आहे.
म्हणजे ह्याच्याकडे दया संवेदनशीलता हा प्रकारच नाही. म्हणजे किती क्रूर असावं. मी तर म्हणतो की दक्षिण आफ्रिकेत एवढे माणसं क्रूर नसतील, एवढीची क्रूरता आहे ह्यांच्यामध्ये. एवढी कुठं क्रूरता बघायला नाही मी. अरे तो शेतकरी आता ही मामा बघा आयुष्यभर कष्ट करून गेलेला आहे. ह्याला नोटीस तुम्हाला कधी परवा आली ना? 2 नोटीस आली दोघांची तुमच्या. कधी परवा आली का? परवा नोटीस आली सर. काय करत नेमकं ह्यांनी? म्हणजे इतकी भीषण दाहकता आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं की तुम्ही आमचा अंत बघू नका. आम्ही संकटात आहोत. आम्ही दाणं ठेवणारे माणसं आहोत, शेतकरी आहोत. आम्ही सगळ्याला खाऊ घालतो. तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे खात असाल ना भाकर, ती बी आमच्या गावातूनच कुठून तरी बनवून गेली असेल ज्वारी. एवढी आम्हाला बळीराजा म्हणतात. आम्ही कष्ट करतो. आम्ही मातीमध्ये असतो, शेती मातीमध्ये. एवढंही अन्याय करू नका राव की नेमकं आम्ही एवढं दुःखात असताना, आमच्यावरती आज एवढं आसमानी संकट असताना, दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलेला असताना, आम्ही एवढं संकट असताना तुम्ही अजून वर नोटीस पाठवून आम्हाला म्हणजे नेमकं तुम्ही बदला घेतायत. पुण्या जन्माचं पाप म्हणजे काय नेमकं करतायत तुम्ही? शेतकरी होणं हा पाप आहे का गुन्हा आहे शेतकरी होणं? ह्याचं उत्तर द्या आणि थांबवा. अन्यथा आम्ही आमचे सगळे बैल सगळा बारदाना घेऊन आम्ही जर हायवेला बसलो तर तुम्हाला सांगतो आम्ही पुन्हा मग ऐकत नसतो. एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नाशिक त्र्यंबक सूर्यवंशी. मला पीक कर्ज दिले. सगळं 2 एकर जमीन आहे मला. सगळं शेती पाण्यात आहे आता सध्या. काही सगळं वाहून गेलेलं आहे. ही 3 दिवसापूर्वी मला नोटीस आलेली आहे. 1 रुपया भरू मी शकत नाही. तरी नोटीस देत असताना कशामुळे द्यायची आम्हाला नोटीस? एवढं बरबाद होऊन बी आमच्या मागं एवढं कर्ज आहे म्हणून जर नोटीस देत असते तर आम्ही काय करायचं? कसे पैसे भरायचे? आम्हाला अन्न आता खायचे आता फिकर पडले. आता कसं पेरावं कसं नाही. तरी दुखेला आणि नोटीस येते ते आम्हाला. आणि धमकी आहे. नोटीस आहे अशी धमकी आहे आम्हाला. आम्ही जगायचं का मारायचं? आता पेरणीला पैसे आम्ही याजानं काढून पेरणी केली आहे तरी गेलं वाहून. तरी दुखेला आम्हाला. आता एक कट्टा निघू शकत नाही. आता सोयाबीन सगळं पाण्यात आहे. कसं आम्ही जगायचं आता? कशी दिपाळी करायची सांगा आता तुम्ही. मग शासनाने नोटीस द्यायची का आम्हाला मदत करायची का आमच्यावर अन्याय करायचा शासनानं? कशामुळे अन्याय करायचा शासनानं? एवढं म्हणजे गाव वाहून जायची पाळी आली तरी अन्याय करते शासन. काय नाव आहे? कधी नोटीस आल्या? माझं नाव देवीदास दादाराव सरक. नोटीस 28 तारखेला आलेली आहे. तुम्ही सांगता की बाबा कर्जमाफी आम्हाला मतदान द्या, आम्ही कर्ज माफ करू. कर्ज माफ करून नंतर पुन्हा आम्हाला नोटीस देता. माझी जमीन नदीच्या कडला आहे. सगळी येऊन प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी. जमीन माझी धुवून गेलेली आहे. आणि आता कशा अवस्थेत पैसे भरायचे? मी कोणत्या कारणाने नोटीस कशा काय दिले? तर तुमचा अहवाल काय? आम्ही कर्ज माफ करू. कर्ज माफ करून म्हणून पुन्हा आम्हाला नंतर नोटीस देता. अतिवृष्टी होते किती 20-22 तारखेला तुम्ही नोटीस देता 24-25 तारखेला. म्हणजे कुठला अन्याय? अतिवृष्टी द्यायची नाही का तुम्हाला? द्यायची नाही तर मग नाही म्हणून सांगा. नोटीस कशाला देता? मागणी काय प्रशासनाला तुमची? मागणी काय आमची? जमीन पाण्यात आहे. आता ती कसं काढायचं कसं ठेवायचं त्याला काय आम्ही खर्च केला ती निघाय मुश्किल आहे. आणि कर्जमाफी झाली पाहिजे बघा. गाव कोणतं आहे आणि काय झालंय? हे काय पाऊस काळानं जरा जमिनी पाणी साचलं हे केलं जेव्हाजेवी गेली. आता सध्या 3 एकरात माझं पाणी आहे. तर ते पाणी निघावं कावं मी करावं कावा ती काढणी. आणि आम्हाला ही नोटीस तर यायला लागले तर मग आता नोटीसला काय करावं लागेल असा प्रकार आहे. कधी आली नोटीस? काय होते किती दिवस झाले? ऐतवारी आलती. म्हणजे आम्हाला तारीख ही काही कळत नाही. गेल्या ऐतवारी आलती आम्हाला. दुसरं कोण आहे?